मूळचे ठाणेकर परंतु इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले विराजित मुंगळे यांना मायभूमीची ओढ होतीच, पण त्यासाठी त्यांनी चक्क 18,300 किलोमीटर प्रवास आपली गाडी चालवत करून ठाणे गाठले. ठाण्यात रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटीने त्यांचे स्वागत केलं. विराजित मुंगळे हे IT तंत्रज्ञ असून त्यांनी हे साहस 59 दिवसांमध्ये 16 देशातून 18,300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत केले आहे. 28 एप्रिलला लंडनहून निघालेले मुंगळे हे 2 दिवसापूर्वी ठाण्यात आले आहेत. आपल्या या आगळ्या प्रवासाची माहिती त्यांनी दिली असून दररोज 500 ते 700 किलोमीटर गाडी चालवत असे. तसेच लाल रंगाची टोयोटो लँड क्रुझर घेऊन त्यांनी प्रथम फ्रान्स गाठले. तेथून बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, पोलंड, रशिया, काझाकिस्तान, तुर्कस्तान, एस्टोनिया, चीन आणि पुढे तिबेट, नेपाळ आणि भारत असा प्रवास केला. रात्रीच्या वेळी मात्र त्यांनी गाडी चालवणे टाळले. प्रवासामध्ये त्यांच्यासोबत रोशन हा त्यांचा मोठा मुलगा नेपाळी सहकारी होता. तो नेपाळमध्ये उतरल्यावरती मुंगळे यांची पत्नी दीपाली आणि दुसरा मित्र धनंजय तपस्वी यांच्याबरोबर नेपाळपासून ठाण्यापर्यंत आले. वेगवेगळ्या वातावरणामध्ये गाडी चालवताना चित्तथरारक अनुभव आला असं सांगून मुंगळे यांनी कधी उष्ण तर कधी बर्फाच्छादित रस्त्यांवरती गाडी चालवली. आता ही गाडी बोटीने लंडनला जाईल असं देखील यावेळी मुंगळे यांनी सांगितलं. तसेच स्वतः पुढील प्रवास हा विमानाने करणार आहेत.